जामखेड तालुक्यात 2 मे रोजी आदिवासी पारधी समाजातील काही कुटुंबावर 80 ते 100 जणांच्या मुस्लिम समुदायानं अमानुषपणे हल्ला करून मारहाण केली, तसेच राहण्याची सोय केलेल्या गोष्टींची तोडफोड केली। यात स्त्रियांनाही मारझोड करण्यात आली आहे। राहत्या घराच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हा केवळ एक हल्ला नसून जाणीवपूर्वक दबाव आणि दहशत निर्माण करण्याचा संघटित गुन्हेगारीचा प्रयत्न केला जातोय। सदर घटना घडून 2 आठवडे उलटून गेल्यानंतरही यातील आरोपी अजून मोकाट आहेत। पोलीस प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई अद्याप केलेली नाही। पंचनामा जबाब यातही तफावत आहे। तसेच आरोपींना राजकीय तसेच प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याचा दावा करण्यात येतोय। या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे वाल्मिक निकाळजे आणि विवेक विचार मंचानं संयुक्तपणे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। हा सर बोला। 2 मे 2026 रोजी जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबावर त्या ठिकाणच्या मुस्लिम समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आणि त्यांची घरं उद्ध्वस्त केली। तर त्या ठिकाणी जो हल्ला झाला त्याची फिर्याद त्या ठिकाणी सौ लता रामदास शिंदे या पारधी समाजाच्या महिलेने दिलेली आहे। तर त्या फिर्यादीमध्ये सविस्तर घटना आलेली नाही आणि म्हणून त्या पारधी कुटुंबांनी मागणी केलेली आहे की आमचे पुरवणी जबाब घेतला पाहिजे। पुरवणी जबाब घेऊन सविस्तर घटना त्या ठिकाणी रेकॉर्ड केली पाहिजे। पंचनाम्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या त्या ठिकाणी सविस्तर झालेलं नाही आणि म्हणून त्यांची मागणी आहे की त्या ठिकाणी आलेले साधारणतः 90 लोक, साधारण 40-50 पुरुष आणि 40 महिला या लोकांनी येऊन त्यांना त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्यांचे घर उद्ध्वस्त केलेले आहेत। तर त्याविषयी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर विवेक विचार मंच आणि सगळे अशा प्रकारच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी मिळून त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर हे पुरवणी जबाब घेतला नाही तर मग ते सर्व लोकांची जामीन तात्काळ होऊन जाईल, अटकपूर्व जामीन, आणि त्यातल्या 2 लोकांची आता ह्या पुरवणी जबाबाच्या अभावी जामीन झालेली आहे। आणि म्हणून आमची आग्रहाची मागणी आहे, इथं आम्ही SP साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत की BNS कायदा कलम 180 आणि कलम 193(1) या कलमानुसार इथं त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की पुरवणी जबाब घेतला पाहिजे आणि सर्व घटनेची सविस्तर तपास व्यवस्थित झाला पाहिजे, परंतु तो झाला नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी जे आलेले लोक आहेत त्यांचा जो मोबाईलचा डंप डेटा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, त्यानंतर मोबाईलचा CDR पण नीट पाहिलं पाहिजे आणि जे आरोपी सगळे आहेत त्या सगळ्या आरोपींना जेरबंद केलं पाहिजे, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटला चालला पाहिजे। अशा अनेक गोष्टी आम्ही निवेदनामध्ये त्यांच्याकडे SP साहेबाकडे, आज अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक साहेबाकडे दिलेल्या आहेत। आणि प्रश्न जो आहे की तिथं जी जागा आहे ती ST स्टँडला लगत जागा आहे, त्या ST स्टँडच्या लगत जी जागा आहे ती लोहकरे नावाच्या एका जैन समाजाच्या व्यक्तीनं या लोकांना 72 साली दिलेली आहे। 72 म्हणजे आता साधारणतः 50 वर्ष झालेले आहेत आणि या 50 वर्षामध्ये ते तिथं राहत आहेत। त्यांना सरकारने घरकुलं पण मंजूर करून दिलेले आहेत। याच्या पूर्वीच्या वेळेला काही वर्षापूर्वी ह्याच लोकांनी त्यांची घरं उद्ध्वस्त करून त्यांच्यावर हल्ला केला होता, ती पण केस चालू आहे। आणि जर यांनी ती घेतली असेल, परंतु त्यांना ती घेता येत नाही, कारण ती जर पारधी समाजाच्या ताब्यात असेल तर कुणालाही त्या ठिकाणी खरेदी करता येत नाही। कारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 याच्यामध्ये तरतूद आहे की अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे लोक ज्या जागेवर त्यांचा कब्जा आहे तो कब्जा कोणालाही हटवता येत नाही। सरकारी जागा असेल, खाजगी मालमत्ता असेल,
तर ती कुणालाही हटवता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी जे अतिक्रमणाचा कायदा ते ऍडव्हर्स पजेशन जो आहे, ऍडव्हर्स पजेशन, आगाऊ कब्जा, हा जो आहे यामध्ये सुद्धा त्यांना कुणाला हटवता येत नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेशिवाय कोणालाही हटवता येणार नाही. परंतु यांनी स्वतः हा कायदा हातात घेऊन या पद्धतीचं काम म्हणजे केलेलं आहे. तर याच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन पण उभारण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत. जर या पारधी समाजाला न्याय नाही मिळाला तर जिल्हाभर प्रचंड मोठं आंदोलन उभं राहणार आहे. राष्ट्रप्रथम, अहिल्यानगर.